नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर 12वा आधुनिक राजकीय विश्लेषण। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पेपरमधला एक अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे आधुनिक राजकीय विश्लेषण, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र हा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा सामाजिक शास्त्रामधला एक महत्त्वपूर्ण विषय आहे। ॲरिस्टॉटल या विचारवंताने राज्यशास्त्राला सर्व शास्त्रांचं शास्त्र आहे की नाही, सर्व जे सामाजिक शास्त्र आहे त्या शास्त्रांचं शास्त्र जर कुठला विषय असेल तर तो आहे राज्यशास्त्र। म्हणून ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला प्रधान शास्त्र अशा प्रकारचं त्यांनी उपमा दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की राज्यशास्त्राचा अभ्यास करणं काळाची गरज बनलेली आहे की नाही। म्हणजे फक्त आज जे काही राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत किंवा जे MPSC UPSC एक्झाम देतात त्यांच्यासाठीच राज्यशास्त्र या विषयाच्या अभ्यासाची गरज आहे असं नाही आहे। आज मानवाला किंवा माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना आहे की नाही, गाव पातळीवर जीवन जगत असताना त्यांना सुद्धा कुठल्या विषयाची गरज आहे, राज्यशास्त्र या विषयाची काय आहे अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे। आता हा जो राज्यशास्त्र विषय आहे या राज्यशास्त्र विषयाची सुरुवात किंवा याचा उदय कसा झालेला आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। बघा, माणूस हा सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जे सुरुवातीचा काळ होता माणसाचा म्हणजे एकदम जंगलखोरामध्ये एकलकोंडा तो जीवन जगत होता। परंतु माणूस ज्यावेळेस समूह करून राहू लागला आहे की नाही, माणूस ज्यावेळेस संघटितपणे जीवन जगू लागला आणि संघटितपणे जीवन जगू लागला त्याच वेळेस माणसाने आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या संस्थेची त्यांनी काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे। मग त्याच्यामध्ये समाज संस्था असेल, अर्थसंस्था असेल, धर्मसंस्था असेल, विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल किंवा जाती असतील, या सर्व संस्थेची निर्मिती कोणी केलेली आहे, ही मानवानेच या संस्थेची निर्मिती केलेली आहे। आणि या सर्व संस्थांवर नियंत्रण करणारी जी संस्था आहे ती संस्था आहे राज्यसंस्था। आणि मग संस्थेची निर्मिती सुद्धा मानवानेच केलेली आहे। राज्यसंस्था ही सर्व संस्थाची काय आहे, शिखर संस्था आहे। राज्यसंस्था ही काय आहे, सर्व संस्थाची शिखर संस्था आहे। आता प्रारंभीच्या काळामध्ये आपण जर बघितलं राज्याचं स्वरूप हे काय होतं, मर्यादित होतं। परंतु आधुनिक काळामध्ये जर बघितलं तर राज्याच्या स्वरूपामध्ये काय झालेले आहे, आमूलाग्र अशा प्रकारचं बदल झालेला आहे। म्हणून राज्याच्या भूमिकेची चिकित्सा ही कालानुरूप काय झाली आहे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचा बदल झालेला आहे। परंतु राज्याच्या भूमिकेचं विश्लेषण करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं हे तुम्ही शब्द लक्षात घ्या, राज्याच्या भूमिकेचं विश्लेषण करण्यासाठी जे शास्त्र विकसित झालेले आहे ते शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र। काय म्हटलं मी, राज्याच्या भूमिकेचं विश्लेषण करण्यासाठी जे शास्त्र विकसित झालेलं आहे ते शास्त्र म्हणजे कुठलं शास्त्र आहे, ते शास्त्र आहे राज्यशास्त्र। आता राज्यशास्त्र हा जो विषय आहे, राज्यशास्त्राचा पहिल्या काळामध्ये जर आपण प्राथमिक जर अवस्था बघितलं म्हणजे राज्यशास्त्राचं प्रारंभिक अवस्थेमध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी जे होते ते म्हणजे जे सुरुवातीचे जे काही दृष्टिकोन होते किंवा सुरुवातीच्या काळामध्ये राज्यशास्त्राचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून, राज्यशास्त्राचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून असेल, तुमचा आदर्शवादी दृष्टिकोनातून किंवा संस्थात्मक दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा अभ्यास व्हायचा। म्हणजे ऐतिहासिक दृष्टिकोनातून, आदर्शवादी दृष्टिकोनातून आणि संस्थात्मक दृष्टिकोनातून सुरुवातीच्या काळामध्ये कशाचा अभ्यास व्हायचा, राज्यशास्त्राचा अभ्यास व्हायचा। परंतु आधुनिक काळामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं बदल झालेला आहे। राज्याचं जे नगर राज्याचं स्वरूप होतं त्यात विश्वराज्य असं त्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे राज्याचं। म्हणून राज्याचं आधुनिक काळामध्ये वर्तनवाद, व्यवस्थात्मकवाद, संरचनात्मक, कार्यात्मक अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कशाचा अभ्यास होऊ लागलेला आहे, राज्यशास्त्राचा अभ्यास होऊ लागला आहे। म्हणून आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे 2 भाग करण्यात आलेले आहेत, एक पारंपरिक राजकीय विश्लेषण आणि दुसरं आहे आधुनिक राजकीय विश्लेषण। लक्षात घ्या, राज्यशास्त्राचे जे स्वरूप आहे आज त्याची विभागणी किती टप्प्यामध्ये करण्यात आलेली आहे, 2 टप्प्यामध्ये त्याची विभागणी करण्यात आलेली आहे। पारंपरिक राजकीय विश्लेषण आणि दुसरा कोणता, आधुनिक राजकीय विश्लेषण।
आता विद्यार्थी मित्रांनो, माणूस ज्यावेळेस म्हणजे संघटितपणे जीवन सुरू केला, म्हणजे माणसाने ज्यावेळेस संघटितपणाने जीवन जगणं सुरू केला, तेव्हापासूनच राज्यशास्त्राच्या विकासाचा काय झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे. प्राचीन काळापासून राज्यशास्त्राचा सुरू झालेला विकास आजपर्यंत अव्यवहातपणे चालू आहे. राज्यशास्त्र हे लोकाभिमुख शास्त्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. राज्यशास्त्र काय आहे? राज्यशास्त्र हे लोकाभिमुख शास्त्र आहे. आज म्हणजे ज्याला अभ्यास नाही, ज्याला काही लिहिता वाचता येत नाही, ते सुद्धा राज्यशास्त्र या विषयाचा ते म्हणजे त्याच्याविषयी ते मत मांडतात. काय म्हटलं मी? ज्याला लिहिता येत नाही, ज्याला राज्यशास्त्राचा सुव्यवस्थितपणे अभ्यास नाही, ते सुद्धा राज्यशास्त्रावर काय करतात? ते आपली मतं मांडतात. म्हणजे राज्यशास्त्र हे एवढा लोकाभिमुख शास्त्र आहे. राज्यशास्त्र या विषयाची म्हणजे आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये एवढी गरज निर्माण झालेली आहे की नाही. म्हणजे दुर्दैवाने राज्यशास्त्र हा एक असा विषय आहे ज्यावर प्रत्येक व्यक्ती स्वतः विषय तज्ज्ञ म्हणून भाष्य करतो, भले त्याला क्रमबद्ध अध्ययन केलेले नसेल. राज्यशास्त्राबद्दल मोगम भाष्य करणाऱ्या संख्या प्रचंड असली तरी अशी भाष्य सिद्धांत असू शकत नाही. म्हणजे जरी ते काय असेल तरी परंतु राज्यशास्त्र तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर ते सैद्धांतिक मांडणी जी आहे की नाही, राज्यशास्त्राचे जे सिद्धांत आहेत, त्याचे जे दृष्टिकोन आहेत, ते तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राचा जो अभ्यास आहे इसवी सन पूर्व काळापासून, बघा इसवी सन म्हणजे हे आधुनिक काळातला हा विषय नाही आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास इसवी सन पूर्व काळापासून इसवी सन 400 ते 500 इसवी सन पूर्व म्हणजे नगर राज्यामध्ये, ग्रीक नगर राज्यामध्ये राज्यशास्त्राचा काय झालेला आहे, अभ्यास सुरू झालेला आहे. अथेन्स नगर राज्यातील प्रोटेगोरस व गार्गियस हे राज्यशास्त्राचे आज्ञप्रणेते. कोण? ग्रीक नगर राज्यामधील प्रोटोग्रेस आणि गार्गियस हे राज्यशास्त्राचे काय आहे, आज्ञप्रणेते आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल यांनी राज्यशास्त्राचा काय केलेला आहे, म्हणजे अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये खास करून जर आपण बघितलं, प्लेटोचा जो शिष्य आहे अरिस्टॉटल यांनी राज्यशास्त्राला सामाजिक शास्त्राचं स्वरूप देण्याचं काम केलं आहे. त्यांनी राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून वेगळा करून त्यांनी काय केलेलं आहे, राज्यशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे म्हणजे शास्त्राचं स्वरूप देण्याचं काम जर राज्यशास्त्राला कोणी केलं असेल तर कोणी केलेलं आहे, अरिस्टॉटल यांनी केलेलं आहे. अरिस्टॉटलने 158 जगातील 158 राज्यघटनेचा अभ्यास करून त्यांनी द पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि द पॉलिटिक्स या नावाचा त्याने ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथातच त्यांनी राज्यशास्त्राला प्रधान शास्त्र अशा प्रकारे त्यांनी नाव दिलेलं आहे. अरिस्टॉटल याने द पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता? द पॉलिटिक्स या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. द पॉलिटिक्स हा शब्द जो आहे हा शब्द राज्यकारभाराचे शास्त्र या अर्थाने योजलेला आहे. द पॉलिटिक्स हा काय आहे, राज्यकारभाराच्या शास्त्र या अर्थाने द पॉलिटिक्स याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. आणि ग्रीक भाषेतील पोलिस याच्यापासूनच पॉलिटिक्स हा शब्द तयार झाला असून आज त्याचं जे विस्तारित रूप आहे त्याचं विस्तारित रूप काय झालेलं आहे, पॉलिटिकल सायन्स अशा प्रकारे त्याचं काय आहे, आज विस्तारित स्वरूप आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यशास्त्राला नीतिशास्त्रापासून शास्त्राचं रूप देण्याचं काम जे केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे, अरिस्टॉटल यांनी केलेलं आहे. म्हणून राज्यशास्त्राचा जनक जर कोण असेल तर राज्यशास्त्राचा जनक कोण आहे, अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा जनक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ग्रीक देशाबरोबरच आपण जर बघितलं तर भारतीय राजनीतीमध्ये सुद्धा जर प्राचीन काळामध्ये आपण जर बघितलं तर प्राचीन काळामध्ये भारतामध्ये सुद्धा राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला दिसून येतो. प्राचीन भारतीय साहित्यात राजधर्म, राजनीती, अर्थशास्त्र म्हणजे कौटिल्यानं जो ग्रंथ लिहिले अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सुद्धा राजकीय व्यवस्थेसंबंधी काय आहे, अभ्यास केलेला आपणास दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या कालखंडामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये जर मध्ययुगीन कालखंडाच्या उतरत्या टप्प्यामध्ये आपण बघितलं तर सेंट ऑगस्टिन हा जो एक विचारवंत आहे, सेंट ऑगस्टिन याने सिटी ऑफ गॉड, लक्षात असू द्या कोणता ग्रंथ, सेंट ऑगस्टिन यांनी सिटी ऑफ गॉड नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी धर्म हा राज्यापेक्षा श्रेष्ठ असं सांगितलं. कोणी? सेंट ऑगस्टिन यांनी सिटी ऑफ गॉड या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं, धर्म काय आहे, राज्यसंस्थेपेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु त्याच्यानंतर जर बघितलं मॅकेवली नावाच्या विचारवंताने, मॅकेवलीने काय केलेलं आहे, द प्रिन्स नावाचा ग्रंथ लिहिला
आणि त्या द प्रिन्स ग्रंथामध्ये त्याने धर्मशास्त्रापेक्षा काय आहे, राजसत्ता ही श्रेष्ठ आहे, धर्मसत्ता ही सत्तेसाठी आवश्यक आहे. म्हणजे धर्मसत्तेचं राज्यसत्तेवर नियंत्रण नसून राजसत्तेचं कुणावर नियंत्रण राहायला पाहिजे, धर्मसत्तेवर नियंत्रण राहिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे सत्ता आणि धर्मसत्ता पहिल्यांदा वेगळं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कोणी केलेलं आहे, मॅकियावेली यांनी केलेलं आहे. म्हणून मॅकियावेलीला आधुनिक राज्यशास्त्राचं काय म्हणतात, जनक म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे आधुनिकतेकडे राज्यशास्त्राची काय झालेली आहे, वाटचाल झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्लेटोपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत लक्षात असू द्या, प्लेटोपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत जे काही राज्यशास्त्रासंबंधीचे विवेचन झालेलं आहे ते पारंपरिक राज्यशास्त्राचं स्वरूप आहे किंवा त्याला विश्लेषण, पारंपरिक विश्लेषण असं त्याला म्हणतात. परंतु राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जर आपण बघितलं, त्याच्यानंतर जर आपण खास करून बघितलं, आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली भूमिका निभावलेली आहे. म्हणजे पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये राज्यशास्त्राची व्याख्या करताना गेटेल काय म्हणतो बघा, भूतकाळात राज्य कसे होते, गेटेल काय म्हणतो, भूतकाळात राज्य कसे होते, वर्तमान काळात राज्य कसे आहे आणि भविष्य काळात नैतिकदृष्ट्या राज्य कसे असावे या संबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. दुसरी व्याख्या आहे बघा गार्नरची. गार्नर काय म्हणतो, राज्यशास्त्राचा अभ्यासाचा आरंभ व अंत शेवटी राज्यातच होतो. म्हणजे अशा प्रकारे प्राचीन समूहामध्ये पारंपरिक स्वरूपामध्ये या विचारवंतांनी राज्यशास्त्राच्या काय केलेल्या आहेत, व्याख्या केलेल्या आहे. परंतु राज्यशास्त्राचं जे पारंपरिक स्वरूप आहे ते आधुनिक काळामध्ये खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं 19व्या आणि 20व्या शतकामध्ये राज्यशास्त्राचं जे पारंपरिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल होऊन आधुनिक स्वरूप याला आलेलं आहे. आता आधुनिक स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये बघा, खास करून जर आधुनिक स्वरूपामध्ये भर घालण्याचं काम कोणी केलं असेल तर याच्यात ग्रॅम हॉल्स यांनी द ह्युमन नेचर पॉलिटिक्स, त्याच्यानंतर आर्थर बेंटले यांनी द प्रोसेस ऑफ गव्हर्नमेंट, ग्रॅम वॉल्स यांनी आर्थर बेंटले यांनी आधुनिक राज्यशास्त्रामध्ये अतिशय मोलाची त्यांनी भर घातलेली आहे. त्याच्यानंतर डेव्हिड ईस्टन यांनी राजकीय व्यवस्था, टॉलकट पार्सन यांनी सामाजिक व्यवस्था हे ग्रंथ लिहून व्यवस्थावादी अभ्यासाला काय दिलेले आहे, त्यांनी बळकटी देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे राज्यशास्त्राला आता आधुनिक काळामध्ये कशाचं स्वरूप आलेलं आहे, आधुनिक राजकीय स्वरूप त्याला प्राप्त झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की राज्यशास्त्राचे काय आहे, दोन भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. एक पारंपरिक राजकीय विश्लेषण आणि दुसरा कोणता, आधुनिक राजकीय विश्लेषण. परंतु आज आपण आधुनिक राजकीय विश्लेषणापेक्षा राज्यशास्त्राचं जे पारंपरिक स्वरूप कसं आहे याच्यावर आपण काय करणार आहोत, आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, पारंपरिक जे काही राजकीय विश्लेषण आहे त्याचं स्वरूप कसं होतं, त्याची काही तत्वे आहेत, या तत्वावर आज आपण चर्चा करणार आहोत. पहिलं तत्व आहे पारंपरिक राजकीय विश्लेषणामधलं, पहिलं तत्व आहे तात्विकतेला प्राधान्य व कल्पनावादी विश्लेषण. बघा, पहिलं तत्व कोणतं आहे, तात्विकतेला प्राधान्य व कल्पनावादी विश्लेषण. म्हणजे राज्यशास्त्राचं जे पारंपरिक स्वरूप आहे, पारंपरिक स्वरूपामध्ये म्हणजे कशाला महत्त्व होतं, तत्वाला, म्हणजे कशाचा अभ्यास केला जायचा, तात्विक तत्वाचा म्हणजे काय, विचाराचा, म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण विचाराची मांडणी या पारंपरिक स्वरूपामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बघा, प्लेटोचा आदर्श राज्य असेल, तुमचा गांधीजींची रामराज्य असेल, रुसोची सामूहिक इहा, मार्क्सचा वर्गविहीन समाज, मिलचे स्वातंत्र्य, लॉकची निसर्ग अवस्था. म्हणजे अशा प्रकारे विचाराची मांडणी पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये काय करण्यात आलेली आहे, मांडण्यात आलेली आहे. परंतु पारंपरिक राजकीय विश्लेषणाचं जे स्वरूप होतं ते स्वरूप कशा प्रकारचं होतं, कल्पनावादी स्वरूप होतं. लक्षात असू द्या, कल्पनावादी म्हणजे अंदाज बांधत होते की अशा प्रकारचं होईल. जसा याने प्लेटोने आदर्श राज्यामध्ये राजा हा चांगला असला पाहिजे आणि राजा चांगला केव्हा होईल, त्यांनी कांचन आणि कांतापासून त्यांनी दूर झाला पाहिजे, हे की नाही. गांधीजींनी म्हटलेलं आहे की रामराज्य येईल, रामराज्य नष्ट होईल, हे की नाही. त्याच्यानंतर आपण जर बघितलं रुसोनी लोकांचं लोकशाही, मार्क्स म्हणतो की राज्य नष्ट होईल आणि काय होईल, वर्गवहीन आणि राज्यवहीन समाजाची निर्मिती होईल.
म्हणजे अशा प्रकारे तात्विक विचाराची मांडणी केलेली आहे. परंतु हे सर्व तात्विक विचार कसे होते? कल्पनावादी होते. परंतु अशा प्रकारचं पारंपरिक राजकीय विश्लेषणाचं काय झालेलं आहे? स्वरूप राहिलेलं आहे. परंतु त्या काळामध्ये आदर्श अशा प्रकारची तत्व प्रणाली निर्माण झालेली आहे. हे आदर्श हे पारंपरिक राजकीय विश्लेषणाचं पहिलं तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, पारंपरिक विश्लेषणाचं दुसरं महत्त्वाचं तत्व आहे मूल्यांना महत्त्व. आहे की नाही? मूल्ये म्हणजे आदर्श तत्वे. आहे की नाही? मूल्य म्हणजे आदर्श तत्वे. म्हणजे या पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये काय होतं? मूल्य जी होती, जी जीवन जगण्यासाठी, आहे की नाही, जीवन जगण्यासाठी जी सुखकर जी मूल्ये आहेत, त्या तत्वा प्रणालीचं, त्या मूल्याचं काय केलं जात होतं? जतन केलं जात होतं. जसं उदाहरण घ्या, स्वातंत्र्य आहे, समता आहे, न्याय. राजकारण जे आहे, राजकारण हे पूर्ण देशनिष्ठेभोवती काय होते? फिरताना दिसत होतं. म्हणजे देशासाठी वाटेल तो त्याग, आहे की नाही, वाटेल तो त्याग. अशा प्रकारची म्हणजे मानवी जीवन सुखकर होण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे, समता आवश्यक आहे, न्याय आवश्यक आहे. अशा प्रकारच्या पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये काय देण्यात आलं होतं? महत्त्व देण्यात आलं होतं. म्हणून मूल्यांना महत्त्व हे पारंपरिक राजकीय विश्लेषणाचं काय आहे? अतिशय महत्त्वाचं दुसरं तत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा अतिशय महत्त्वाचं तत्व आहे ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की राज्यशास्त्राचे जे दोन विभाग आहेत, एक पारंपरिक स्वरूप आणि दुसरा आधुनिक स्वरूप. पारंपरिक स्वरूपामध्ये इतिहासाला, पारंपरिक स्वरूपामध्ये आदर्शवादाला, पारंपरिक स्वरूपामध्ये संस्थात्मक अभ्यासाला फार महत्त्व होतं. म्हणजे पहिल्या काळामध्ये राज्यशास्त्राचा जो अभ्यास आहे, तो राज्यशास्त्राचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टिकोनातून, इतिहासाचा आधार घेऊन राज्यशास्त्राचा काय व्हायचा? अभ्यास केला जायचा. जसं उदाहरण घ्या, हॉब्स, लॉक, रुसो यांनी निसर्गावस्थेची मांडणी केलेली आहे. हे की नाही? म्हणजे हॉब्स, लॉक आणि कशाची? की निसर्गावस्था. म्हणजे पहिल्या काळामध्ये अशा प्रकारची निसर्गावस्था होती. किंवा त्याच्यानंतर मार्क्सने जी विचाराची मांडणी केली त्याच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये आदिम अवस्था, माणूस पहिल्या काळामध्ये जी अवस्था होती ती आदिम अवस्था होती. आणि आदिम अवस्था ही राज्यविहीन व समाजविहित अशा प्रकारची अवस्था होती. अशा प्रकारे राज्यशास्त्राचा अभ्यास जो होता तो कशा प्रकारे व्हायचा? इतिहासाचा आधार घेऊन, इतिहासाच्या अभ्यासावरून कशाचा अभ्यास केला जायचा? राज्यशास्त्राचा अभ्यास केला जायचा. म्हणून पारंपरिक स्वरूपामध्ये कशाला महत्त्वाचं स्थान आहे? ऐतिहासिक दृष्टिकोनाला फार महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचं अतिशय महत्त्वाचं स्वरूपमध्ये वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वर्णनात्मक स्वरूप. बघा, पारंपरिक राजकीय विश्लेषकांचे मत होते की राज्यसंस्थाचे वर्णन हेच तिच्या व्याख्येसाठी पुरेसे आहे. म्हणून शासन संस्थेचे वर्णन करण्यावरच पारंपरिक राजकीय विश्लेषणाने काय देण्यात आलेलं आहे? भर देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जे पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास व्हायचा तो कशा प्रकारे? वर्णनात्मक दृष्टिकोनातून पारंपरिक राज्यशास्त्राचा म्हणजे शासन संस्थेचं वर्णनाच्या आधारे त्या शासन व्यवस्थेचा अभ्यास केला जायचा. त्याच्यानंतरचा शेवटचा अतिशय महत्त्वाचा स्वरूपामधला तत्व आहे तो म्हणजे पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये निगमन पद्धतीचा अवलंब केला जात होता. कोणत्या पद्धतीचा? निगमन पद्धतीचा अवलंब केला जात होता. बघा, निगमन पद्धत म्हणजे एखादे गृहीत कृत्य मांडून त्याद्वारे जेव्हा विश्लेषण केले जाते, एखादं गृहीत कृत्य मांडून ज्यावेळेस त्याचं विश्लेषण केलं जातं त्याला निगमन पद्धत असे म्हणतात. बघा, काय? एखादे गृहीत कृत्य मांडून ज्यावेळेस त्याचं विश्लेषण केलं जातं त्याला काय म्हणतात? निगमन पद्धत. म्हणजे अंदाज बांधणे, असं होईल आणि त्या दिशेने जाणे, याला म्हणतात गृहीत कृत्ये. ह्याला काय म्हणतात? गृहीत कृत्ये. त्याला गृहीत कृत्ये म्हणतात. आता म्हणजे राज्यशास्त्राचा अभ्यास काय केला जात होता? गृहीत कृत्याचा अभ्यासावरून राज्यशास्त्राचा अभ्यास पारंपरिक राजकीय विश्लेषणामध्ये केला जायचा. जसं उदाहरण घ्या की हॉब्स, लॉक, रुसो या तिघांनीही निसर्गावस्थेचे विवेचन केलेले आहे. तिघांनीही कुठल्या अवस्थेचा अभ्यास केलेला आहे? निसर्ग अवस्थेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. परंतु तिघांचाही निष्कर्ष कसा आहे? वेगळं आहे. लक्षात असू द्या. हॉब्स, लॉक, रुसो यांनी तिघांनीही कुठल्या ह्याचा अभ्यास केलेला आहे? निसर्ग अवस्थेचा अभ्यास केलेला आहे. परंतु तिघांचाही निष्कर्ष कसा आहे? वेगळा आहे. हॉब्स म्हणतो की निसर्ग अवस्था भयानक क्रूर होती. काय होती? हॉब्स काय म्हणतो? निसर्गावस्थेमधला माणूस रानटी होता, निसर्गावस्थेमधला माणूस जंगली होता, तो क्रूर होता. लॉक म्हणतो चांगला होता. आणि रुसो म्हणतो की निसर्गावस्था ही सुवर्णयुग होती, निसर्गावस्थेमधला माणूस भोळा होता, अज्ञानी होता,
परंतु तो नैतिक अधिष्ठानाने पांघरून घातलेला अतिशय चांगला होता. त्याला बिघडविलं या व्यवस्थेने, समाज व्यवस्थेने त्याला बिघडण्याचं काम केलेलं आहे असं कोण म्हणतो? रुसो म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे गृहीतकर्त्याच्या आधारे पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये काय व्हायचा? राज्यशास्त्राचा अभ्यास व्हायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पारंपरिक जे राज्यशास्त्राचं स्वरूप आहे तो भाग आपण या ठिकाणी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा नक्की भाग आपल्याला समजून येईल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.